तुम्ही पण याच पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत अशी भरलेली वांगी बनवता का? ती म्हणजे कशी? चला सांगते. आणि अगदी सोपी रेसिपी आहे. बऱ्याच जणांना ही वांगी खूप जास्त प्रमाणात आवडतात. सर्व वांगे पाण्याने 3-4 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची. त्याची देठ आणि थोडे काटे याप्रमाणे कट करून घ्यायचे. हेच वांगे 4 भागमध्ये कट करून घ्यायचं आणि चेक करायचं की अजिबात किडके आहेत की नाही. सर्व वांगे कट करून एका पाण्यात घ्यायचे. एका मिक्सी जारमध्ये स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, 10-12 लसणाच्या पाकळ्या, खोबऱ्याचा कीस, थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला पेस्ट करून घ्यायची. या पद्धतीने पेस्ट तयार झाली की ही पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. मग यात आवडीप्रमाणे काही मसाले घालायचे. यात मी कोणते कोणते मसाले घालते चला सांगते. त्यात मी थोडीशी हळद आणि घरगुती काळं तिखट, थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून एकत्र मिक्स करायचं. सर्व एकत्र मसाला मिक्स झाला की कट केलेल्या वांग्यात या पद्धतीने हा मसाला पूर्ण भरून घ्यायचा. तेल गरम झालं की भरलेली मसाले वांगे यात सोडायची, मीठ घालायचं, झाकून 5 मिनटं वाफवायचं. राहिलेला मसाला घालून गरम पाणी घालून या पद्धतीने बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि 2 ते 3 मिनटं परत उकळून